नमस्कार श्रोतेहो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथाक्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या गारवेळ या पुस्तकातील रांडव पुनव. ही पौर्णिमा मार्गशीर्षात वर्षाला एकदा येते. येताना वाजत गाजत येते आणि जाताना चांगली अद्दल घडून जाते. 10-20 गावांच्या काळजाचे लचके निघतात, जखमा होतात, परत खपल्या पडतात आणि तरी ती वाजत गाजत येते. हे सारं त्या एका रस्त्याला ठाऊक आहे. त्याच्याच अंगावर हे सारं घडतं. कितीक साल हे तो पाहत आला आहे. त्या साऱ्या गोष्टींची आठवण झाली की त्या रस्त्याच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहतो. कोल्हापूरच्या खालच्या अंगाला आलतं म्हणून एक गाव आहे. हातकणंगले तालुक्यात. तालुक्याच्या गावापासून 1 कोसभर होईल. मोटारीची सडक गावाच्या अंगावरनं जाते. या टापूत आलत्याला गेला नाही असा माणूस सापडायचा नाही. देवीचं गाव आहे. ही आलत्याची यल्लम्मा प्रसिद्ध आहे. तिचं महात्म्य बरंच सांगतात. लोक हिला मागून घेत असतात. कुणाला ते आजारातनं उठवते, कुणाच्या गळ्याचं कडासनं काढते, कुणा बाजूटीला पोर देते, कुणाला काय असं महात्म्य. म्हणून लोक खणा नारळाची वटी भरतात, लिंब नेसवतात, गोड निवद करतात, पैसा सडा हाताने सोडतात. अशा या नवसाला पावणाऱ्या यल्लम्माची जत्रा महाजोरकस भरते. ज्या पौर्णिमेला ती भरते तिला रांडव पुनव असं म्हणतात. त्या दिवशी हणगे लोक यल्लम्माबरोबर लग्न लावतात आणि रात्री पालखीच्या वेळी काकणं फोडतात. हे हणगे त्या दिवशी रणके होतात म्हणून रांडव पुनव असं नाव पडलं. एक रात्रच जत्रा असते, पण आलत्याच्या आसपासची सारी गावं लोटतात. लांब लांबच्या जोगतींनी जग घेऊन येतात. त्या दिवशी हातकणंगले ते आलते या रस्त्यावर नुसती झिम्मड उडते. मुंग्यागत माणसांची रीग लागते. टांगा, घोडा, मोटारी यांना दम नसतो. बैलगाड्यांचे तांडेच्या तांडे लागतात. सायकलींची चक्र गिरगिरत असतात आणि मध्येच रस्त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. काळजाचं पाणी होतं, रक्ताचं शिंपण होतं. पण म्हणून काय जत्रा थांबते? नाही. गर्दी कमी होत नाही. धुळर उडायची तशी उडते. लोक हौसेनं ती साजरी करतात. कणातीत लावण्या रंगतात. रेणुकेच्या मंडपात मुरल्या नाचतात. लोक बायका पोरांना घेऊन येतात. नवस फेडतात, पाळण्यात बसतात, घोड्यावर बसतात. भेड बत्तासू, चुरमुरे यांची विक्री जोरात होते. पोरं मातीची, लाकडाची, रांद्याची खेळणी घेतात. चेंडू उडवतात, फुगे फोडतात. एक रात्र पुनव अशी गजबजून गलबलून गाजून जाते. येत्या पुनवेला तारदाळाचा ऐदान पाटलाचा बाळू आपल्या आईला, पोराला, बायकोला घेऊन आलत्याला जाणार होता. बाळूचं 2 वर्षाचं पोर गेल्या पावसात हगवणीनं मरता मरता वाचलं होतं. एकदा हगवण सुरू झाली ती थांबेच ना. पोर तुरकाटीगत दिसू लागलं. हातापायातला जीव गेला. आता जाते का मग जातंय अशी वेळ आली. चाटणं केली, लकूभडीच्या गोळ्या झाल्या. आबालाल मुलाण्याचा दोरा बांधला. कोण काय सांगेल ते केलं. खरं पोर त्यातनं उठना. लिंबू उतरून टाकला. गावाबाहेरच्या चिंचेखाली रात्री जाऊन मोलासुद्धा मारला. खरं बाळूचं पोर झिजायचं थांबना. अखेर शेवटी यल्लम्माचं मागून घेतलं तेव्हा हगवण थांबली. पोर लगेच खडखडीत बरं झालं आणि या नवसफेडाला बाळू येत्या पुनवला सारं घरदार कुत्रमांजर घेऊन आलत्याला जाणार होता. पुनवी मोहरं 1-15 दिवस असली की लोक बोलू लागतात. जत्रेला जाण्याचे बेत सुरू होतात. मोडक्या गाड्या दुरुस्त होतात. आता या गाड्यावरनं आठवलं. ह्या टापूत 1 दांडी गाडी चुकून गावायची नाही म्हणाना. सगळ्या 2 दांड्या हलक्या पळाऊ गाड्या, आपल्या टांग्यागत. तेवढीच 4 माणसं बसली की झाली गर्दी. कृष्णेकडची जवारी बैल इकडं नजर पडत नाही. इकडचे बैल म्हणजे आपली कावळ्याची पिल्लं. खिलारी खडमी जात. गाडीचं काम तेवढं नंबरी आणि म्हणूनच इकडं गाडीचा नाद दांडगा, ईर्ष्या दांडगी. गाड्या पळवायच्या, एकमेकांचे पुढं काढायच्या यात आनंद दांडगा. चुरस दांडगी. ही पुनीव ही चुरस घेऊनच येते. ती आली की गावागावात ठिणगी उडू लागते. आमच्या तारदाळ गावाला हा नाद आहेच. जत्रा आली की हे वारं झडू लागतं. ऐदान पाटलाचा बाळू असाच तरकाटा. हे वारं सुटलं की त्याचं टाळकं थाऱ्यावर राहत नाही. त्यातल्या त्यात भोकरीखालच्या बापूबरोबर त्याची लई ईर्ष्या. अगदी काय बघायला नको अशी चुरस. गडी भोकरीखालनं चालला की दातवट खात जायचा. दुसऱ्यापाशी त्याच्या बैलांची उगाच नालस्ती करायचा आणि हे बापूला कळलं की तो सुद्धा भादर मिशीवर ताव मारत म्हणायचा, पाटलाची बैलं जोड म्हणावं माझ्या खोंडाबरोबर.
नाही चाकात घातली तर विचार की. लोकांना हे सारं थट्टवारी वाटायचं. पण बाळूने एक दिवस बापूला रोखठोक बजावलं. बाप्या, घोड मैदान लांब नाही. रांडव पुण्याला होऊन जाऊ द्या का व्हायचं ते. या गाड्यांच्या ईर्ष्या अनेक गावात होत असतात. पण तारदाळची परंपरा दांडगी. पुनवर्षी वाजत गाजत येऊ लागली. त्या दिवसाकडं लोकांचे डोळे लागून राहिले. ऐदाना पाटलाच्या बाळूनं गाडीची धाव निखळली होती ती बसवून घेतली. 15 दिवस खोंडाचं औतकाम बंद ठेवलं. रोज सकाळ संध्याकाळ तो खोंडाना गाडीला जोडी आणि कसून तालीम देई. बाळूचे खोंड ताणातले होते. अंगात रग होती. हरणाची चालाकी होती. तशी ती गाडीला चांगली पळायची. पण भोकरीखालच्या बापूची जोडी तरी कुठं वाईट होती. ती ही जनावरं चांगली तापट होती. गाडीच्या तांड्यात बापू कधी मागं राहिला नव्हता. कुठं बाजारला जा तर जत्रेला जा. बापूची गाडी कधी संत चालली असं नाही. पुढं गाडी दिसली रे दिसली की कासरे नवरता बापूची खोंड आपोआप बगलेला होत आणि शेपटीचा गोंडा पाठीवर घेऊन चौक उधळत. तशी दुसरी गाडी इरसाला भेटली की बापू हुय्य घाली. पटका उडवी आणि बैलांच्या पाठी कोयल्यानं फोडून काढी. ईर्ष्याच खुळी. पुणीव जवळच चालली तशी चुरस आगडीगत घुमत राहिली. 2 ताणतगडे जवान इरेला पेटले. पेटलं होतं ते आता विझणार नव्हतं. भरलेली मोठ ओढलीच पाहिजे ना व. अखेरचा तो दिवस उगवला. इतके दिवस घुमत असलेली पुणीव आली एकदा. ऐदान पाटलाच्या बाळूनं पोराला नवं टोपडं कुर्तं घेतलं. बायको नटली होती आणि तिची सासू आपली हौस फेडून घेत होती. जत्रा दिवसभर घरात घुमत होती. बाळूनेही पटका आर देऊन रंगवला होता. एक वावभर लांब कोयंडा तयार केला होता. खोंडाचे खांदे कावेन मळले होते. गाडीच्या दांड्या नीट बसवल्या होत्या. सकाळपासून त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. चांदा उगून घटका 2 घटका झाल्यावर भोकरीखालच्या बापूची गाडी सुटली अशी बातमी बाळूला येऊन पोचली. बाळूने लगोलग घरात आवरायला सांगितलं. आवरावर झाली. गाडी जोडली. गटली बिटली गाडीत टाकून झाली. चाकाच्या कान्यात वंगण घातलं आणि माणसं गाडीत चढू लागली. तेव्हा खुळं रामाचंदू या गटाराकडेला उभं राहून म्हणालं, "यल्लरी यल्ल नड्दिरी गौडू नीन ह्यन्नान बोडक्याने एवढं आडमुडं घातलास. वा र वा गबरू, आहा रे पोपटा." आणि मग गाडीत बसल्याबरोबर त्याची आई म्हणाली, "जपून रवाला." बाळू आरडला, "शेमडं पोर हाय वय म्या, का कधी गाडी मारली नाही." "तसं नव्हं, तुझं पळवणं मुलखं ऐकलं. मग गाडी पळवायची नाही तर रेडं झुपावं गाडीला. हे खोंड घेतल्यात ते काय देवाऱ्यात पुजून ठेवाय. पलीव खरं, जरा जपून. अंगातल्या हाडांचा खुर्दा करू नगस म्हणजे झालं." वेशीत काका देसाई आढळला. त्याला बघून बाळू म्हणाला, "काय काका, येतोस पुनवला? वय, हे काय चाललोय? रांडव पुणीव कधी चुकली आहे वय माझी." मग कासरे ओढून धरून बाळू म्हणाला, "आगा मग चढ की गाडीत." "तुझ्या गाडीत?" "नाही र बाबा." "का गा नाही? आम्ही आपली म्हातारी माणसं. कुठं हाड मोडून घेतोस तुझ्या गाडीत बसून." बाळू फुगला. आपली गाडी म्हणजे पळाऊ गाडी अशी ज्यानं त्यानं त्याला पदवी द्यावी याचा त्याला अभिमान वाटला. खरं तो झाकून ठेवून म्हणाला, "काका, अशी कुठं लागून गेल्यात बैलं माझी. नसली तर काय झालं, चुरस हाय, पळापळी चालायचीच. काल हाय वकूत हाय, काय नियम सांगून येतोय. आपलं पायानं गेलं पायानं आलं. कसं देवदेव कराया टांगा घोडाच काय करायचा." मग बाळूनं कासरे ढिळे सोडले आणि खोंडाच्या शेपटीला हात लावला. तसे खोंड उधळले. चाकं धोंड्यावर धारधार करू लागली. शेरीच्या मळ्यापर्यंत गाडी चौक सुटली. मळाजवळ आल्यावर बाळूनं खोपीकडं पाहिलं. दिवा जळत होता. गाडी उभी करून त्यानं तिथनंच हाळी दिली. "अरे किसना, किसना, आलू आलू आलू." अशी साद आली आणि लगेच पाठोपाठ हातात एक काठी खेळवत किसन धूम पळत आला. किसन बाळूचा जिगर दोस्त. कुठं जायचं सवरायचं असलं की मिळून जात. किसन बावकुड्याला धरून मोरच्या अंगानं गाडीत चढला. तशी गाडी सुटली आणि कोणतरी ओरडलं, "अरे पटका पटका." बघतात तर काय, किसनाचा कोशा पटका लागला की गुंडाळायला गाडीच्या चाकात. हे बघताच आई बाळूला डाफरली.
तरी म्हणतोया बाबा सावकास जपून चल. काय कर जितायच्या हायवाई र तिथं. बाळू खेकसला. अगं पर म्या काय केलं? आपणच खोंड उदाललं. म्हणूनच चित्त असावं जरा. बरं आता कुलूप घाल बघू तोंडाला. लय शिकू नये. थांचं पोर हायवाई म्या. तवा लागलीस ज्ञान पाजलाय मगापासनं ते. बायकोनं मध्ये तोंड घातलं. पुरं की किती वडा कुटचीला आता. म्हातारा माणूस सांगता या ते कुणाला? आपल्याच हिताला नवं. आणि तशी सासूकडं वळून म्हणाली, तुमचं तरी काय जातं या. गप बसा की आत्यासाब. मग हे बोलणं संपलं आणि किसन बाळूला म्हणाला, बाळू बाप्या लय जोरात हाय का यंदा. असू दे र, आज पाडतो वडच बघ त्याच्या जोडीचं. व्हय र, पाजाया पाहिजेच पायनी एकदा. मगाशीच गाडी गेली त्याची. मला रानात बघून मटा जोरात सोडली होती गाडी म्हणनास. व्हय काय? तर लई घोळ घातला होता. लय नाचतंय र ते वंडार. बाळूनं कासरे आवळले. चंची काढली. दोघांनी तंबाखू खाल्ली. एक पिचकारी टाकल्यावर किसन लांबवर बघत म्हणाला, बाळू रावताच्या काळ्या आंब्यापाशी गाडी हाय जणू बघ. बाळूनं त्या दिशेनं नजर टाकली. आणि व्हय की र, 4-5 गाड्या दिसत्यात गड्या. असं म्हणून त्यानं बैलांच्या शेपटीला हात घातला. आता खोंडाचं अंग तापलं होतं. ताव चढला होता. शेपटीला हात लावल्याबरोबर गाडी उधळली आणि बाळूची आई बावकड्यावर आदळली. पण तोंडाला मिठी मारून बिचारी गप बसली, तोंड गेल्यागत. हा म्हणता गाडीनं सोंडीमाल ओलांडला. काळा आंबा मागं राहिला आणि कटिंगणातनं गाडी वर आली. तोवर पुढच्या गाड्या नजरेच्या टापूत आल्या. चाळ ऐकू येऊ लागली. चाकांचा खडखडाट कानात घुमू लागला. समोर हातकणंगल्याचे स्टेशन दिसू लागलं. स्टँडवरचे दिवेही दिसू लागले. किसन म्हणाला, अरे आता घाई का? हे आलं नव्ह टेचान. आता अड्ड्यावर चहा प्यायचा, तंबाखू खायची आणि जी सडकनं गाडी सोडायची ती थेट आलत्या पतूर. गाडी हातकणंगल्याच्या अड्ड्यावर आली तेव्हा भोकरीखालचा बापू गाडी उभी करून वाटच बघत होता. ही गाडी दिसली तसा तो साथीदारांना म्हणाला, अरे आयद्याना पाटल्याचं रेडं आलं, ये म्हणावं मागणं तरी. आणि त्यानं खोंड उसकलं. गाडी सुटली. अड्ड्यावर गाडी एका बाजूला उभी करून बाळू आणि किसन एका हॉटेलात गेले. मिरचीची भजी खाऊन त्यांनी चहा घोटला. पान खाल्लं. टोची रंगवल्या आणि तंबाखू चगळीत ते गाडीकडे आले. चाकात आणि एकदा वंगाण घातलं आणि बाळूची गाडी सुटली. तसा किसन म्हणाला, बाळू बापा दिसतोय का तुला? कुठंसं म्हणतो यास? गेली र. टॅक उतरून खाली गेली गाडी. हान हान. बाळूनं खोंड उसकले. शेपट्या मुरगळल्या. गाडी जोरात सुटली. पक्क्या सडकावरचा खणखणीत आवाज कानात घुसून पडदे हलवू लागला. बाळूच्या आईची तगमग झाली. किसनाचं बोलणं तिला गोड लागलं नाही. ही उष्टी पोरं काहीतरी इट्टूस करणार असं तिला वाटलं. त्यात रस्ता दिसत नव्हता, एवढी रहदारी. भुईमुगाच्या वेळांनी रान माखावं तसा रस्ता माखला होता. टांगे काय, घोडे काय, मोटारी काय, त्याला काय दिक्कच नव्हता. म्हातारीची नजर भुलली. मन थंड राहीना. गप्प बसू देईना म्हणून ती बोलली, बाळू सांभाळून र बाबा. धाकटं पोर आहे गाडीत. खरं बाळू होता कुठं शुद्धीवर. सूतबीत उडाली होती त्याची. फॉ फॉ करीत मोटारी केव्हा अंगावरनं जात होत्या हे त्याला कळत नव्हतं. सायकलवाले पालथे पडून सायकली मारीत होते. त्याच्या गाडीला घासून जात होते. तरी त्याला समजत नव्हतं. उद गाई उद असा एकसारखा घोष होत होता. त्याच्या कानांवर आदळत होता. तरी त्याची त्याला दखल नव्हती. त्याला त्या भोकरीखालच्या बापूची गाडी दिसत नव्हती म्हणून त्याचं मन बावचळून गेलं होतं. सारं चलबिचल झालं होतं. बापूला गाठायला त्याने गाडी चौक सोडली होती. वाटेत त्याला दुसरी गाडी भेटे, ती तोडून तो पुढं जाई. अशा एकसारख्या गाड्या लागत होत्या. पळापळी होत होती. बैल दबावले जात होते आणि गाड्या मागं पडत होत्या. अशा गाड्या तोडत तोडत तो चालला होता. मध्येच त्यानं किसनाला विचारलं, किसना ती ती दिसायला लागली ती गाडी कुणाची र? कोणची ती? हां ती व्हय. अरे ती बसान बाळूची जणू. अन त्याच्या पुढची? त्या सरशी किसना ओरडला, बाळू दबाव दबाव खोंडासनी. बाप्याची गाडी दिसती काय तुला? ती बघ सगळ्यांच्या मोहरं नाही का ती? त्या तल्याच्या आल्याड. बाळूनं खोंडाच्या पाठीवर हात ठेवला
आणि अर्धवट वाकून हॉकी हॉकी असं बैलांना उचकत त्यानं 4 कोयंडे उडवले. त्या सरशी खोंड घोड्यागत लांबडे झाले. पाय भुईला ठरना. पालना हल्ल्यागत गाडी हलू लागली. म्हातारी जीव मोठीत धरून बसली. बावकडा तिच्या डोक्याला बडवत होता. बसल्या जागी हपकून हपकून तिचं सारं अंग सुटकून निघालं. पोराला पोटाशी धरता धरता तिच्या सुनेला वारंवार झालं. पायाने निघालेले लोक गाडीचा आवाज ऐकून आपोआप बाजूला होत. वाट करून देत. बांधानं देवाचा साप चालला की गवताना भांग द्यावा तसं. आणि मग कोण कौतुकाने बघत, कोण शिव्या हसडत. पत्त्या नाही ते बस्तान बालूची गाडी त्यानं मागं टाकली आणि 3-4 गाड्या मागं गेल्या. मग एक हाणमजोडी लागली. बाळूजवळ आला तशी तीही गाडी उधळली. मग बाळूनं कोयंडा हवेत गर गर फिरवला तसे खोंड उठले. 4 चाबूक ओढले आणि गाडी चौक पडली. बाळूची गाडी उजव्या अंगानं वाजत आली तसे चाबूक फाड फाड वाजू लागले. जरा चुणूक दिसली न दिसली आणि बाळूची गाडी वाऱ्यागत पुढं गेली. त्याच तावात किसन बोट दाखवून म्हणत होता, ही बघ ही बघ, ही का ही बाप्याची गाडी. बापूच्या गाडीला गाडी येऊन भिडली तसे बापूचे खोंड सावध झाले. ही खिलारी खणमी जात लई कडवी. त्यांनी कान टवकारले. उजव्या सोगाच्या खोंडानं मागं ध्यान लावलं आणि बाळूच्या डाव्या सोग्याच्या खोंडानं गाडी उजव्या अंगाला ओढली. तसंच बापूच्या गाडीतून कोणतरी ओरडलं, अरे बापू बापू. माणसं बाजूला झाली. म्हातारी खुट्ट्याला घट्ट धरून बसली. सुनेनं पोर पोटाशी धरलं. मागच्या सायकली, टांगे, मोटारी मागच्या मागं राहिल्या आणि हुय्यो असा एकच आवाज आला. चाकं खडाडली, रस्ता थरारला. बापीची जोडी दम खाऊन उधळत होती आणि बाळूचे खोंड इस्तेच्या खेंड्यागत तापले होते. अंगाला अंग लावून गाड्या चालल्या होत्या. चाकाला चाक घासत होते. जूला जू जुळलं होतं. फटाकड्यागत चाबूक वाजत होते. बैल भुईसपाट होऊन पळत होते. पाय जमिनीला लागत नव्हता. वाऱ्यागत गाड्या सुटल्या होत्या. चाकं भिंगरीगत फिरत होती. बाळूनं डोक्याचा पटका उधळला. बापूनं छत्री बैलांच्या पाठीवर धरली. चेंडवागत बैल उशी खाऊन चालले. झनपण उडाली आणि रस्ता दचकला, शहारला, थरारला. 2 मोठे मोठे डोळे असलेली मोटार समोरून एक वळण घेऊन वेगाने येत होती. बाळू आणि बापू यांचे डोळे गपकन मिटले. काळीज लक्क केलं. छातीत धडकी भरली. तोच सुरुंग उडावा तसा आवाज झाला. मोटारीचे दोन्ही डोळे फुटले. गाडीतली माणसं कुठल्या कुठं फेकली गेली. हाडांचा चुरा झाला. एका बैलाची शिंगं मोडली होती. रक्ताची पिचकारी उडत होती आणि बाळूचं पोर, ते कवळं मांस रस्त्यावर विस्कटलं होतं. घटकाभर माणसं थबकली, गोळा झाली आणि मग पूर्वीसारखाच झुंडीच्या झुंडी पुढे सरकू लागल्या. मुंग्यागत रीग लागली आणि उद गाई उद असा घोष उठला. धन्यवाद.